टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। बीडच्या केस तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांच्या संदर्भात आता केसच्या तहसीलदारांनी एक अहवाल जो आहे तो जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्थातच निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे। मात्र यावरती एक निवेदन जे आहे ते केस तालुक्यातील दत्तात्रय ठोंबरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलंय। त्यामध्ये त्यांनी ही प्रभाग रचना अशा पद्धतीने करू नये अशी मागणी केली आहे। काय नेमकं तुमचं म्हणणं आहे? तुम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय। नमस्कार साहेब, या केस तालुक्यामध्ये निवडणूक आयोगाकडून सन 2022 साली एक गट वाढलेला होता निवडणूक आयोगाकडून। त्या अनुषंगाने पहिले 6 गट होते या तालुक्यामध्ये, निवडणूक आयोगाकडून वाढल्यानंतर 7 झाले। 7ला ग्राह्य धरून या ठिकाणी पुनर्रचना करण्यात आली। प्रभाग रचना या तालुक्याची करण्यात आलेली होती। त्यामध्ये हरकती मागवल्या, त्याच्या सुनावण्या आयुक्त लेवलला त्याच्या सुनावण्या आयुक्त साहेबांनी घेतल्या। तदनंतर त्या गटरचना गणरचना अंतिम केल्या। मग 2022 पासून आज तागायत काही एक बदल करायची गरज नाही। तरी पण मी तहसीलदारला एका दिवशी भेटलो 2-4 दिवसापूर्वी। तहसीलदार साहेब म्हणले की माझ्यावर प्रचंड दबाव आहे या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींचा, यामध्ये मी बदल करणार आहे। मी म्हणलं साहेब एक उदाहरण म्हणून एक गट सांगा काय बदल केला तो। त्यांनी मला तोंडी माहिती दिली। विडा गटामध्ये एका विशिष्ट समाजाची 3-4 गावं आउट केले आणि एका विशिष्ट समाजाची 3-4 गावं इन केले। म्हणजे प्रशासनच या ठिकाणी जातीवाद करत आहे असं माझ्या लक्षात आलं। आणि नंतर मी त्या अनुषंगानं एक पत्र माननीय जिल्हाधिकारी साहेब, उपविभागीय अधिकारी साहेब आणि निवडणूक आयोगाला पत्राद्वारे मेल केला आणि हे सगळं हकीकत माननीय उपविभागीय अधिकारी यांना कानावर घातलं। तुम्ही आता सांगितलं राजकीय हस्तक्षेप होतोय, राजकीय नेत्यांचा इथे दबाव आहे। कोण आहेत ते नेते आणि कशा पद्धतीने हा दबाव येतोय? या ठिकाणचे तालुक्यातले प्रमुख असणारे लोकप्रतिनिधी असतील, अगर या ठिकाणचे सत्ताधारी लोक असतील, यांचा प्रचंड दबाव आहे असं मला स्वतः तहसीलदार साहेबांनी सांगितलं। मी पण या ठिकाणचं असं मला या ठिकाणची नोकरी सोडावा आणि दुसरीकडे जावा असं वाटतंय असं मला त्यांनी खाजगीत स्वतः सांगितलं। माझ्याकडे असं आमचं त्यांनी मला सांगताना बरेच लोक माझ्या समोर सोबत होते। तुम्ही आता जी काही मागणी करताय ती मागणी काय असणार आहे आणि नाही मान्य झाली तर पुढचं पाऊल काय असेल? माझी मागणी रितसर असणार आहे या तालुक्याचा नागरिक म्हणून की जी काही 2022 साली आयुक्तानं अंतिम केलेली पुनर्रचना ही कायम असावी। त्यामध्ये या ठिकाणच्या पुढाऱ्याचं लोकप्रतिनिधीचं ऐकता कामा नये आणि त्याच्यात बदल करता कामा नये। जर तसा बदल करण्याचा प्रयत्न केला तर मी या ठिकाणच्या सामान्य लोकांना, केस तालुक्यातल्या सामान्य लोकांना सोबत घेऊन जन आंदोलन अगर निदर्शन नक्की करणार। नक्कीच तुम्ही ज्या पद्धतीने आता सांगितलं हे कायदेशीर केलं जातंय, बेकायदेशीर केलं जातंय, यापूर्वीची कशी प्रभाग रचना? यापूर्वीची नियमाला धरून जे निकष असतात शासनानं जे निकष घालून दिलेत त्या पद्धतीनं केलेली होती। परंतु आता जी मला माहिती दिली तहसीलदार साहेबांना, त्यामध्ये निकषाला डावलून विशिष्ट प्रवर्गाची, विशिष्ट जातीची लोक इन्व्हॉल्व करून एका विशिष्ट जातीचा गट तयार करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। म्हणजे या ठिकाणी जातीवाद हा प्रशासनाकडूनच झालेला आहे या प्रकरणात आणि तशा स्वरूपाचं त्यांनी समोर प्रभाग रचना सादर केलेली आहे। नक्कीच धन्यवाद। हे होते आपल्यासोबत दत्तात्रय ठोंबरे, ज्यांनी आता जिल्हाधिकाऱ्यांकडे थेट तक्रार केली आहे। ज्या गटांच्या संदर्भात आयुक्तांकडे सुनावणी पार पडली आणि त्यानंतर या सर्व गोष्टी अंतिम झाल्या, त्यामध्ये आता प्रशासनाकडून थेट जातीवाद केला जातोय अशा प्रकारचा गंभीर स्वरूपाचा आरोप या ठिकाणी दत्तात्रय ठोंबरे यांनी केलेला आहे। जर या प्रभाग रचना कायम राहिल्या नाहीत तर पुढे आंदोलन करण्याचा देखील त्यांनी इशारा दिलाय। कॅमेरामन विनोदसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।